नमस्कार राज्यातील पालकांनो आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र शासनाने घनसोली, नवी मुंबई, जिल्हा ठाणे येथे वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे वसतिगृह जे काही मागासवर्गीय प्रवर्गातील मुली आहेत, त्या मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना हे शासकीय वसतिगृह बांधण्याची मान्यता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. आणि हा निर्णय काल दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी झालेला हा निर्णय आपण पाहू शकतात. महाराष्ट्र शासनाचा जो काही सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आहे, त्या विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. मागासवर्गीय मुलींचं जे काही शासकीय वसतिगृह आहे घनसोली, नवी मुंबई, जिल्हा ठाणे इथे बांधण्यात येणार आहे. आणि लवकरच हे आपल्या जे काही मागासवर्गीय प्रवर्गातील होतकरू मुली आहेत, त्या मुलींना या वसतिगृहाचा फायदा घेण्यात येत आहे. आता हा आपण शासन निर्णय पाहूयात. शासन निर्णयामध्ये जो काय दिनांक 28/10/2025 रोजी महाराष्ट्र शासनाची जी काय उच्चस्तरीय सचिव समितीची बैठक झाली होती, या बैठकीमध्ये अनुसरून जे काय मागासवर्गीय मुलींचं शासकीय वसतिगृह घनसोली, नवी मुंबई, जिल्हा ठाणे ही इमारत बांधण्यास 1731.05 लाख म्हणजेच 17.31 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि लवकरच ही इमारत बांधून होईल. आपल्या येथील जे काय मुली आहेत त्या मुलींना लवकरात लवकर याचा फायदा घेण्यात येईल असं ह्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही सर्व जे काय अटी शर्तीला अधीन राहून ही इमारत बांधण्यात येईल. आणि या सदर योजनेअंतर्गत जे काय समाज आयुक्त आहेत, समाज कल्याण पुणे हे नियंत्रक अधिकारी असतील. आणि त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त आणि समाज कल्याण ठाणे यांना आहार आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. नक्कीच अपेक्षा आहे की लवकरच या वसतिगृहाचा आपल्या मुलींना फायदा होईल. अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे नवनवीन अपडेट्स, GR आणि उपाययोजना पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.